लाडक्या बहिणींनो, लाडक्या त्यानं तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहेत की मे महिन्याचा हप्ता जे आहे जमा झालेला आहे. पण काय कोणत्या तारखेला हप्ता जमा झाला आहे आणि कोणत्या बहिणीच्या खात्यात जे आहे पात्र बहिणीच्याच खात्यात फक्त हप्ता जमा झाला. कोण असतील पात्र आपण तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. म्हणजे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे कळणार आहे. तर कोण असतील पात्र महिला, कोणाला पैसे जमा झालेले आहेत, हप्ता किती रुपये जमा झालेला आहे, कोणाच्या खात्यात जमा झाले आणि कधी येणार आहे आणि संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी माहिती पाहण्यासाठी जे शेवटपर्यंत व्हिडिओला स्किप न करता पहा. म्हणजे तुम्हाला जे पूर्ण जे आहे या व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल. लाडकी बहिणीसाठी नक्की पहा. म्हणजेच लाडकी बहिणींसाठी जे पात्र असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे सांगण्यात येणार आहे. तर हप्ता कधी येणार आहे, माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याचा हप्ता जमा होणार का आणि कोणत्या तारखेला होणार, हे संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नका आणि ही माहिती इतरांपर्यंत शेअर करा. जर तुमच्या काही कारणामुळे KYC राहिली असेल, म्हणजेच KYC करायचं तुमचं थांबलेलं असेल तर आपण लवकरात लवकर KYC जे आहे करून घ्या. KYCची मुदत वाढलेली आहे. मागील तुमचा मार्च एप्रिलचा हप्ता जे आले का नाही कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका. तुमचा मार्च एप्रिलचा हप्ता आला का, कोणत्या तारखेला आला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मे महिन्याचा हप्ता बी आला का सांगा. काही पात्र महिलांच्या खात्यात जे मे महिन्याचा हप्ता पडलेला आहे. तर काही महिलांच्या खात्यात पैसे पडले नाहीत, हप्ता पडला नाही का, याचं कारण असं आहे की तुम्ही KYC न केल्यामुळे आहे तुमच्या खात्यात पैसे पडणार नाहीत. सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की KYC केली नसेल तर तुमच्या खात्यात जे पैसे पडणार नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन KYC करून घ्या. आपलं मोबाईल लिंक आहे का आधारशी ते तपासा. हप्ता कधी येणार तर मे महिन्याचा हप्ता जे आहे पात्र महिलांच्या खात्यात जे आहे रक्कम जमा झालेली आहे. पण तुम्ही पात्र का नाही तर तुमची KYC नसल्यामुळे तुमच्या खात्यात जे आहे पैसे जमा झालेले नाहीत. आधी ते तटकरे जे ट्विटवर सांगलेली होती की 1500 वरून 2100 रुपये जे आहे केलेले आहेत. म्हणजे 1500 वरून 2100 रुपये लाडक्या बहिणीसाठी 1500 नाही तर 2100 रुपये ही आत्ताची सर्वात मोठी अपडेट. 2100 रुपये जे आहे लाडक्या बहिणीला मिळणार आहेत. कोणाच्या खात्यात तर फक्त पात्र महिला कोण असतील तर पात्र महिला ज्यांनी KYC कंप्लीट केले आहेत ते पात्र महिलांच्या खात्यात आहे पैसे मिळणार आहेत. नवीन अपडेटनुसार माहिती जी आहे संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नका. लाडक्या बहिणीसाठी ही महत्त्वाची अपडेट. जर तुमची KYC झाली नसेल तर लवकरात लवकर जे आहे KYC करून घ्या. KYCची तारीख जी आहे वाढलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर KYC करून घ्या. हप्ता जे आहे तुम्हाला 2100 रुपये जे मिळणार आहे. म्हणजेच हप्ता 1500 जे आहे आपल्याला 2100 लाडक्या बहिणीसाठी 2100 रुपये केलेले आहे. आत्ताची ताजी बातमी जी आहे आपण पाहू शकता. तर लाडक्या बहिणीला लवकरात लवकर जाऊन आपला बँक अकाउंट तपासा. पैसे आले नसतील तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. पण हप्ता कधी येणार, नेमका हप्ता कोणाला येणार तर फक्त पात्र महिलांच्याच खात्यात हप्ता मिळणार आहे. कोणाच्या खात्यात कधी येणार तर पात्र महिला कोण आहेत ज्यांची KYC झाली, ज्यांची अकाउंट DBT ॲक्टिव्ह आहे त्यांनाच हे हप्ता मिळणार आहे. जर तुमची KYC झाली नसेल तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. तर मे महिन्याचा हप्ता या तारखेला म्हणजेच मे महिन्याचा जे हप्ता तारीख आहे 22 मार्चपासून जे आहे 22 मेपासून जे वाटण्यास सुरू झालेले आहेत. 22 मार्चपासून जे आपल्याला मिळालेला आहे हप्ता. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन चेक करा आणि पात्र महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे पडले आहेत. काही महिलांच्या KYC असून सुद्धा पैसे पडले नसतील तर काळजी करू नका. जे तुमच्या खात्यात टप्प्याटप्प्याने जे आहे पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे. त्यामुळे आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि लवकरात लवकर KYC जे आहे करून घ्या. आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.